पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात म्हणजेच नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात आणि नवीन गोष्टीची काहीतरी नवीन सुरुवात आहे असं तुम्हाला समजायला काहीच हरकत नाही आहे. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी दाखवतो असतो आणि नवीन काहीतरी गोष्टी असतात. तर तसंच काहीतरी नवीन या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर फॅमिली, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो, तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो. शॉपिंग करायची, मौज मजा करायची, आपले कामं वगैरे वेळेवर करायचं आणि स्वतःकडे जरा जास्त लक्ष द्यायचं, स्वतःला जरा जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःला काय हवं नको ते बघायचं, स्वतःसाठी काय चुकीचं आणि काय वाईट आहे बघायचं. हे स्वतःला हक्क असला पाहिजे. तर हा खूप छान असा ब्लॉग होणार आहे. मी काय काय आणले शॉपिंग वगैरे, आपण कुठे गेलो होतो ते तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये माहिती आहे. तर तिथून काय काय शॉपिंग केली हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेलमधल्या वस्तू दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर फॅमिली, सर्वात अगोदर महत्त्वाचं सांगते की खाण्याची वस्तू मी काय घेतली तिथं. तर तिथं लोणचे सगळे होते. कैरीचं होतं, लिंबूचं, आवळ्याचं, कारल्याचं, म्हणजे जे काही तुम्ही लोणचं म्हणता ना ते लोणचे. आवळ्याचा मुरब्बा वगैरे होता किंवा सगळे काही ह्याचे लोणचे वगैरे होता. आता करायला सांगायला गेलं तर खूप कमी होतील. जसं की लिंबू, कैरी, आवळा, कारलं वगैरे, जसं की लसण, म्हणजे खूप सारे पदार्थ, खूप सारे वेगवेगळे. मी काय आतापर्यंत खाल्ले पण नाहीयेत असे लोणचे तिथं होते. पण जे खाल्ले नाहीयेत ते काही मी असे आणलेले नाहीये. हो, त्यामध्ये मी लसणाचं वगैरे आणलं, जे की मी कधी खाल्लं नव्हतं. ते पण मला एकदा टेस्ट करायचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आवळ्याचं लोणचं आणलेलं आहे. आणि मुरब्बा तर कधी-कधी मी घरी पण ट्राय करत असते. पण म्हटलं यावेळेस जरा बाहेरचा टेस्ट करावं. तर मी त्यातल्या 2-3 गोष्टी घेतल्या, म्हणजे जसं की आवळ्याचं लोणचं, लसणाचं लोणचं वगैरे आणि मुरब्बा वगैरे. ह्या सर्व गोष्टी मी खायच्या अगोदर आणलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगत असते. कारण लोणचं किंवा पापड वगैरे जर जेवणात असेल तर जेवण आपल्याला खूप छान असं जातं आणि मस्त असं जेवण पण करण्याचं रुटीन लागतं. तसं जेवण वेळेवर करण्याची सवय लागते. माझं सांगते, तर तसं लोणचं वगैरे काय असेल ना तर मला जेवण वेळेवर जातं आणि खूप छान जातं. तर मी सर्वात महत्त्वाचं लोणचं आणले. आता मी पॉकेटमध्ये आणलेलं आहे, त्यामुळं ते मी कालच लगेच काढून घेतलं डब्यामध्ये. कारण ते पॉकेटमध्ये ऑइली वगैरे ठेवून जरा जास्त खराब होईल म्हणून पॉकेटमधलं मी डब्यामध्ये काढून आता ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्यामुळे मी सांगणार नाही आहे, पण दाखवणार नाही आहे, पण जस्ट मी सांगणार आहे तुम्हाला. तर आता शॉपिंग सुरू करूया आपली. काय आणलं ते सर्वात महत्त्वाचं मी हे सांगते. हे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं. जेव्हा पण आम्ही टूरला वगैरे गेलेलो ना, तेव्हा तिथे होतं. पण हे जे आहे ना, हे असं काही नव्हतं. हे पूर्ण ब्रॉडमध्ये होतं आणि थोडंसं वेगळं होतं. ते खूप छान होतं. मला बघताच खूप आवडलेलं. पण नेमकं असं झालेलं, आम्ही ते बघून दर्शनासाठी वगैरे गेलेलो आणि जेव्हा तिथे आलेलो आम्हाला ते शॉप पण नाही भेटलं आणि ते मला दिसलं पण नाही. त्यामुळे माझा खूप मूड ऑफ झालेला. कारण मला ते खूप दिवसापासून तसं हेअर बेल्ट काहीतरी माझ्याकडे असावं असं मला वाटायचं. पण ते काय मला भेटलंच नाही. पण नंतर मी काल तिथे गेले तेव्हा मला हे तिथे भेटलं. 100ला 100 पैकी तो मला आवडलेला जास्त. पण हा ठीक आहे, 75% आवडला म्हटला तरी चालेल. तर खूप छान असा आहे, नाजूक आहे, पिंक कलरमध्ये आहे. मला खूप आवडला हा. एकदम सॉफ्टमध्ये आहे आणि मेन म्हणजे मला कलर पण हा खूप आवडतो. तर एकदम फ्रेश असा फ्रेश कलर आहे, त्यामुळे अजून जास्त आवडला. सर्वात महत्त्वाचं हे एक फर्स्ट. दुसरी गोष्ट, हे पण आणली आपल्याला मेकअपसाठी. हे लागतच असतं. रोज काही मेकअप वगैरे करत नाही, पण कधी करायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टी आपल्याकडे असल्या अवेलेबल की अजून जास्त मेकअप करायला वगैरे उल्हास होतो आणि असं वाटतं की आपल्याकडे आहे सगळं काही. हेच सेकंड. थर्ड, असलं मस्त आहे ना, एकदम सुंदर आहे बरं का. ह्याचा कलर रिच एकदम बेस्ट आहे आणि हे सगळे बघू शकतो तुम्ही किती छान असं आहे. तर माझे हेअर्स लांब असल्यामुळे मला वेगवेगळे क्लेचर, वेगवेगळे क्लिप, वेगवेगळ्या म्हणजे पिन वगैरे असं काही जे असतं ते मला खूप लावायला आवडतं. तर त्यातलंच हे मी असं फर्स्ट टाईम काहीतरी घेतलं वेगळं आणि खरंच खूप सुंदर कलर आहे ह्याचा. मला खूप आवडला. मी तुम्हाला माझे सगळे क्लेचर वगैरे दाखवते, जे की मी आत्ता शॉपिंग करून आणले. जर ऑल दाखवायचे असतील तो व्लॉग आपण एकदा वेगळा करूयात, की माझ्या मेकअपचं सामान वगैरे, ज्वेलरी किंवा साडीचं कलेक्शन असू देत किंवा नवीन डिझाईनचे ब्लाऊज वगैरे असू देत, इअरिंग्सचं कलेक्शन असू दे, माझे नेल पेंटचं कलेक्शन असू दे, क्लेचरचं, हे सगळं काही आपण त्याचे वेगवेगळे ब्लॉग एकदा टाकूयात. पण हे फक्त आपण शॉपिंग करून आणले काल म्हणून दाखवायचे. तर यामध्ये बघा, हा थोडा ग्रीन ग्रे शेडमध्ये हा क्लेचर आहे आणि हा आहे थोडा गोल्डन व्हाईटमध्ये. कसं सुंदर आहे ना, फ्लावर्स आहेत आणि हे पान वगैरे एकदम सुंदर आहे. हे सगळं कलर मस्त आहे, कलर कॉम्बिनेशन पण दोन्हीचं पण आणि डिझाईन पण काहीतरी वेगळं आहे, हटके. तर ह्या दोन. नंतर
क्लिपमध्ये आणखीन एक कसलं सुंदर कलर आहे हे बघताच मला इतकं आवडलेलं. मला माहिती होतं हे इतकं काही कम्फर्टेबल माझ्या केसाला बसणार नाहीये, म्हणजे कोणाच्याही इतकं कम्फर्टेबल काही बसत नाही, पण ही बघताच आवडणारी गोष्ट आहे. आपल्याकडे पाहिजेच, आपल्याकडे असावीच आपल्याला असं वाटतं. त्यामुळं हे घेतला. यामध्ये पर्पल कलर वगैरे खूप सारे, म्हणजे दुसरे पण होते डार्क पर्पलमध्ये वगैरे, पण मला फेंट पर्पलमध्ये जास्त आवडतो, तर त्याच्यामुळे हा एक घेतला मी. तर राज आला होता खूप सारा लाडाला. हे बघा, या कलरमध्ये हे छोटे क्लिप आहेत. व्हिडिओज नको बनवू असं त्याला म्हणायचं होतं, कारण त्याचा मूड ऑफ आहे थोडासा, स्कूलमधून आल्यापासून चिडचिड करत होतो, तरी त्याला समजवले. हे बघा, असं हे कलेक्शन, आणि हे पॅकच होता पूर्ण 3चा, म्हणजे छोट्या 2 आहेत त्यामध्ये आणि हा मोठा एक आहे. सुंदर आहे ना. तर खूप सुंदर सुंदर आणि नाजूक असे क्लेचर्स वगैरे तिथे होते, पण माझ्याकडे जेवाले होते ना ते मी काय आणले नाही आहेत. जे मला न्यू वाटले ते मी घेतलेले आहे. तर आता मी दाखवते इयरिंग्स कुठले आणले, म्हणजेच कानातले. तर हा होता ग्रीनमध्ये आतमध्ये आणि साईडने मोती वगैरे. तर मोतीवाले जे आहेत ना, तर फ्रेश व्हाईट कलरमध्ये मोती येतात किंवा कुठला पिंक शेडमध्ये. तर हा थोडासा रोज गोल्डमध्ये होता. रोज गोल्ड हल्ली मला जरा जास्तच आवडायला लागला आहे. मध्ये मध्ये पण मला खूप आवडायचं रोज गोल्डमधल्या क्लिप, तसेच वॉच वगैरे, खूप काही गोष्टी मी रोज गोल्डमध्ये जास्त घ्यायची, ड्रेसिंग वगैरे. जसं की होतं हा पण बघू शकतो तुम्ही, त्याला रोज गोल्डमध्ये बाजूनी मोती होते. तर हा फ्रेश व्हाईटमध्ये मोती आहे आणि वरच्या साईडला जो आहे ना तो पण व्हाईट कलरचा मोती आणि बाजूनी रोज गोल्ड. तर दोन्ही कानातले मी माझ्या चॉईसने घेतले. खूप सुंदर असे होते, मला खूप आवडले. आणि हा नेल पेंटचा शेड, तर हा नेल पेंटचा शेड माझ्याकडे नव्हता, तर ग्रीनमध्ये मी कुठलाच आत्तापर्यंत घेतला नाही. थोडासा मोरपंखीमध्ये माझ्याकडे होता, तर हा पण थोडासा तसाच होता बरं का. तर हा झुमका, तर माझ्याकडे मोतीमध्ये वगैरे ना खूप सारे झुमके आहेत, तर त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन किंवा कलर पण आहेत. तर ब्लॅकमध्ये माझ्याकडे वेगळेच इयरिंग्स आहेत, म्हणजे राऊंडमध्ये वगैरे, पण माझ्याकडे झुमका अवेलेबल नव्हता. तर हा झुमका मी पाहिला तेव्हा मला वाटलं की खूप वेटेड आहे, नाही घ्यायला पाहिजे. पण मी त्यांना तिथे विचारल्यानंतर वेटेड असेल खूप, मला म्हणजे नाही सहन होत वगैरे, आणि मला खरंच वेटेड काय असं साधेवाले ना खरंच सहन होत नाही. डेमध्ये घालून मी लगेच काढून ठेवत असते. तर हा लाईट वेट होता. मी जेव्हा घेतला आणि ट्राय केला तेव्हा मला समजले लाईट वेट आहे, जास्त वेटेड नाही आहे. मग मी ते चॉईस करून घेतला. आणि त्यामध्ये 2 मी टॉप, म्हणजे 2-3 ड्रेसेस वगैरे पण घेतले, पण ते आता काही नाही, डायरेक्टली दिले फिटिंगला. कुठे मला घाई म्हणजे दम निघतो, डायरेक्टली लगेच फिटिंग स्लीव्स वगैरे करायलाच पाहिजे, म्हणजेच ते लगेच घालायला रेडी पाहिजे ना. तर इथे पान फ्लेवरमध्ये वगैरे वेगवेगळे पान, सोप वगैरे, तसंच आवळा कँडी, म्हणजे जे काही सुपारी वगैरे, जे मला वेगवेगळं मला खायचं होतं आणि जे मला वेगळं काही तिथे दिसलं ना, ते सगळं काही मी उचलून आणलेलं आहे बरं का. मला आवडलं आणि मी ते नाही घेतलं असं कधी होणारच नाही. मग खूपच असं काहीतरी असेल त्यामुळे मी नाही घेतली असं होऊ शकतं. पण मला जास्त आवडणारी गोष्ट मी कधीच सोडत नाही, ते मला पाहिजे असती आणि पाहिजे असतीच. मग ते मिळवण्यासाठी मी काही करत असती. तर हे जे आहेत ना, आता तुम्ही स्कूलच्या बाहेर वगैरे पाहिलं असेल, हा कलर पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल, लहानपणी तुम्ही बोरकुट तर खाल्लंच असेल, त्याची आठवण तर नक्कीच आली असेल. तर हो, हे बोरकुटच आहे बरं का. ते स्कूलच्या बाहेर मला वाटतं 1 रुपयाला 4 काहीतरी असं. मी 9 क्लासला असताना असं काहीतरी मी ते खात होती आणि ते खूप मला आवडायचं. तर हे तेच होतं, हो बोरकुटच होतं, पण याची साईज आहे ना थोडीशी छोटी होती आणि ते थोडंसं मोठ्या साईजमध्ये होतं, कारण ह्यानी पाव किलो वगैरे असं काहीतरी वजनावरती डिपेंडेड ते देत होते. त्यामुळे त्यांनी छोटे छोटे बनवून वजन करण्यासाठी जसं इझी होईल तसं बनवलेलं. पण टेस्ट म्हणजे मला तशी पाहिजे होती, स्कूलच्या बाहेर खाल्लेली मी सेम तशीच होती बरं का. चला, मग हे सगळं काही बॅग काढून तुमच्या पुढं मी दाखवून दिलेलं आहे. तर आता मला हे सगळं काही आवरून ठेवायची वेळ आहे, कारण मला बाकीचं पण काम आवरून घ्यायचं आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला मस्त असा व्हिडिओ दाखवला, कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी छोटीशी अशी माझी शॉपिंग केलेली कशी वाटली नक्की सांगा. तर बॅग छोटीशी दिसते, शॉपिंग छोटीशी दिसते, पण याला प्राईस खूप सारी पे करावी लागली बरं का. तेव्हा कुठे जाऊन माझ्या मनासारखी शॉपिंग झाली.
मग फॅमिली, तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली, तसेच माझी चॉईस कशी वाटली, मी जे परचेस वगैरे करते ना, कुठली वस्तू वगैरे घेते ना, त्यामध्ये माझी चॉईस कशी वाटते ते खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. म्हणजे कुठलीही शॉपिंग मी केल्यानंतर तुमच्यासोबत तो व्लॉग शेअर करतच असते, जेणेकरून तुम्हाला माझी शॉपिंग, माझी चॉईस कशी आहे हे समजावं. तर मस्त असे बॅग आवरून ठेवून देते आणि आता मी करते माझ्या बाळाचा लाड, कारण आत्तापर्यंत समजावून साईडला बसलेला होता तो, त्याचा अभ्यास वगैरे झालेला होता. आता आमचा लाड करायचा टायमिंग होता. बाय बाय, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.